आम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे जना पोट आहे तोंड आहे जीव आहे सोस आहे चमचमीत गाण्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये एकमेका शिकविता नवे काही बनवावे किती किती चोचले ते जिभेचे हे पुरवावे छान छान देशी विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये नमस्कार, आम्ही सारे खवय्ये थाळी स्पेशलच्या आजच्या भागात मी संकर्षण तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करतो. या थाळी स्पेशल भागांमध्ये मला वेगवेगळी खाद्यसंस्कृती जवळून पाहता आली, शिकता आली. पण काही खाद्यसंस्कृती तुम्हाला फक्त खाणं शिकवत नाहीत, तर एक शिस्त सांगतात. तुम्ही किती वाजल्याच्या आत जेवलं पाहिजे, किती वाजल्यानंतर खाल्लं नाही पाहिजे, उपवास कसे केले पाहिजेत, कुठले पदार्थ खाऊन उपवास सोडले पाहिजेत, हे सगळं सांगतात. आणि अशीच एक खाद्यसंस्कृती म्हणजे जैन खाद्यसंस्कृती. त्याच्यावरती आधारित आज आपण जैन थाळी पाहणार आहोत, जे आपल्यासाठी दाखवतायत पूनमताई. चला गप्पा मारूयात आणि त्यांच्याचकडनं पाहूयात तुमच्यासाठी जैन स्पेशल थाळी. चला, आम्ही सारे खवय्ये थाळी स्पेशलच्या आजच्या आपल्या भागात आपल्यासोबत आहेत पूनमताई भंडारी. आधी आपण त्यांच्याशी गप्पा मारूयात आणि मग आपण किचनकडे वळूयात. नमस्कार. नमस्कार. तुमचं आजच्या भागात खूप मनापासून स्वागत. थँक्यू. कशा आहात तुम्ही? मजेत. मजेत आहात? बरं, आम्हाला सांगा तुम्ही प्रॉपर कुठल्या? आम्ही अहमदनगर भिंगारमधून आले. मी बरं, तुमचं माहेर सासर दोन्ही तिथलंच? नाही, माझं माहेर पुण्याचं आहे. बरं, 7 वर्ष झाले मी भिंगारमध्ये आहे. लग्न होऊन गेले. पुण्याहून अहमदनगरला आला? हो. 120 किलोमीटर फक्त. हो. काय आता माहेरी कोण कोण असतं मग? माहेरी भाऊ आहे, बहिणी आहे आणि आई वडील. अरे वा. आणि इकडे कोण कोण असतं? इकडे सासू सासरे, मिस्टर आणि माझी 2 मुलं आहेत. बरं, शिक्षण काय झालं तुमचं? माझं शिक्षण M.Com झालेलं आहे. M.Com झालंय? कुठे, पुण्यातच? हो, पुण्यातच. कोणत्या गरवारे कॉलेजला? कॉलेजला. गरवारे कॉलेजला. बरं, मग तिथे पुण्यात सर्व्हिस नाही केलीत तुम्ही? हो, सर्व्हिसही केलेली आहे मी. ॲज अ अकाउंटंट मी सर्व्हिस करत होते. पुण्यात करत होता? हो. मग आता नगरला आल्यानंतर सर्व्हिस सोडली का मग? नाही, आता मिस्टरांची फॅक्टरी आहे, तिथलं अकाउंट बघते मी. काय करतात मिस्टर? कसली फॅक्टरी? मिस्टरांची ॲग्रिकल्चर प्रोडक्टची फॅक्टरी आहे. फेन्सिंग मेश, क्लिप, क्लॅम्प असे मॅन्युफॅक्चरिंग आहे आणि सिमेंटचं ट्रेडिंग करतात ते. अरे बापरे, म्हणजे बराच मोठा व्याप आहे. हो. म्हणजे पूर्वापार चालत आलेला व्यवसाय का नाही. त्यांनी स्वतः ते उभं केलंय? नाही, सासरे माझे किराणा मालचे व्यापारी आहेत. यांनी स्वतःहून केलेलं आहे. ते इंजिनियर झालेले आहेत. ते पूर्णतः त्यांनी केलं व्हेरी नाईस. म्हणजे व्यवसाय पहिल्यापासून आहे, पण त्याच्यामध्ये वृद्धी यांनी तुमच्या मिस्टरांनी स्वतः केली आणि साईडही चेंज केली. बरं, मग याचं अकाउंटिंग तुम्ही पाहता? हो. पण मग तुम्हाला ऑफिसला जायला लागतं का हे सगळं घर बसल्या होतं? घर बसल्या होतं. मग तर काय, म्हणजे अजूनच सोपं काम आहे. आता काय, सगळीकडे नेट आहे. फॅक्टरी पण पूर्ण मला मोबाईलवर दिसते. सगळीकडे कॅमेरे लावलेले आहेत. सगळं घर बसल्या तेही हँडल करू शकतात आणि मी करू शकते. क्या बात आहे. म्हणजे टेक्नॉलॉजीचा फायदा होतो तो असा. हां. आपण करून घेऊ तसा खरं तर फायदा आहे. बरोबर ना? हो. बरं, तुमची 2 मुलं आहेत म्हणालात तुम्ही? हो. एक मुलगा एक मुलगी. बरं, मुलगी केवढी आहे? मुलगी माझी 6 वर्षाची आहे. आणि मुलगा? 3 वर्षाचा. काय आवडतं त्या मुलीला 6 वर्षाच्या? आता मुलीला साऊथ इंडियन आवडेल, मुलाला सगळं पंजाबी आवडतं, असं फरक पडत जातं ना. अरे बापरे. मिस्टरांना काय आवडतं? मिस्टरांना चाट वगैरे स्वतःही बनवता येतात आणि त्यांना सगळंच ओव्हरऑल जे टेस्टी आहे ते सगळं खायला आवडतं. क्या बात आहे. पण मग सगळा जो स्वयंपाक आहे किंवा हे जे इनोव्हेटिव्ह पदार्थ आहेत, मग साऊथ इंडियन असेल, चाट असेल, हे सगळं तुम्ही माहेरी शिकला होतात का इकडे आल्यावर हळूहळू? हा, माहेरी आईकडून शिकले होते. आईकडनं शिकला होता? बरं, मग आता तुम्हाला स्वतःला काय खायला आवडतं? पंजाबी आवडतं, साऊथ इंडियन आवडतं का काय? नाही, असं नाही, एक स्पेसिफिक आवड नाहीये, पण ओव्हरऑल चालतं. सगळं आवडतं. आता मला सांगा की तसं तुमच्याकडे आता तुम्हाला 2 मुलं, एक तर छोटा आहे त्याला सांभाळायला लागत असेल, घरी मिस्टर असतात ते फॅक्टरीमध्ये व्यस्त असतात, मग विरंगुळा म्हणून तुम्ही काय करता संध्याकाळच्या वेळी किंवा दुपारी? मला कॉम्पिटिशन याची खूप आवड आहे. परीक्षा भरपूर देते मी. कशाची परीक्षा? आमच्या धार्मिक ज्या जैन धर्माच्या परीक्षा आहेत त्या माझ्या चालू असतात. आणि जिथे काही कॉम्पिटिशन वगैरे असतात ते असतात. आता सुट्टीत मी जस्ट सुरुवात केली आहे. मुलगा 3 वर्षाचा झालाय, थोडं लक्ष कमी द्यावं लागतं म्हणून शिबिर घेतलं मी लहान मुलांचं, धार्मिक संस्कार शिबिर. तुम्ही स्वतः घेतलं? हो. काय नेमकं शिकवतात त्या शिबिरांमध्ये? त्याच्यात मूळ तुम्ही जैन लोकांना जे जे आपले मूलभूत तत्व आहे ते लहान मुलांना लहानपणी शिकवले की चांगले बिंबवले जातात. बरोबर. ते बेसिक छोट्या छोट्या गोष्टी वगैरे सांगून त्यांना असं
शिकवलं जातं. त्यात आम्ही गेम्स, योगा, गोष्टी सगळंच ठेवून म्हणजे 5 वर्षाच्या पुढची मुलं 10 वर्षापर्यंत त्या माध्यमातून त्यांना शिकवतो की त्यांना बोर पण नाही व्हायला पाहिजे आणि कळायला पण पाहिजे. क्या बात आहे. म्हणजे थोडक्यात काय की योग्य वयात त्या मुलांना सद आचरण आणि सद्विचार दोन्हीची पायाभरणी तुम्ही त्यांच्याकडनं करून घेता, बरोबर? हो. आज आम्हाला तुम्ही नेमकी कोणती थाळी करून दाखवणार आहे? मी तुम्हाला जैन थाळी करून दाखवणार आहे. बर, सगळं ज्या पद्धतीने तुमच्या घरामध्ये ते होतं, कारण जैन थाळीमध्ये अनेक पथ्य पाळले जातात. क्या बात आहे. ताई आपल्या सोबत आहेत आज, आपल्यासाठी त्या जैन थाळी करतायत. आणि गंमत काय की त्या ताई आज कंटेस्टंट म्हणून पण आल्यात आणि त्या आपल्या आम्ही सारे खवयीच्या झी मराठीच्या प्रेक्षक पण आहेत, बरोबर? आज तुम्हाला खूप आनंद होत असेल ना? खूपच. झी मराठीवर तुम्ही दिसणार. चला मग याच आनंदासह आपण वळूयात आता किचनकडे. चला पूनम ताई, आता आपल्याला पहिला पदार्थ करायचा आहे. तयार आहात ना तुम्ही? हो. एरवी तुम्हाला स्वयंपाकात कोण मदत करतं घरी? नाही, कोणी नाही. कोणी नाही. मुलं लहान, मिस्टर तुमचे बाहेर जाऊन तुमचं तुम्हीच करत असता. आज मी तुम्हाला मदत करणार आहे. अरे वा. काय या पदार्थाचं नाव आहे? आता आपण कढी करतोय. कढी करतोय. बर, नॉर्मल जी आपण म्हणजे आता जी माझ्या घरी कढी होत असेल आणि आज आपण जैन थाळीसाठी कढी करतोय, काय फरक आहे याच्यामध्ये? यात आपण फोडणी साजूक तुपाची देणार आहे आणि ही थोडीशी गोड असते. यात साखर वापरली जाते. बर, हा नॉमिनल फरक. बरोबर. आणि आपण ह्याच्यात आले लसणाची पेस्ट कुठे किंवा नाही, त्याचे तुकडे दिसत नाही, ते आम्ही कढीमध्ये घालतो. ठीक आहे. जैन मध्ये कंदमूळ हे पूर्ण वर्ज्यच असतात. जे पण जैन बनतं त्यात कोणताही म्हणजे आले, लसूण, कांदा, बटाटा काही यूज होत नाही, काही वापरलं जात नाही. बरं, ठीक आहे. चला मग आपण आता ही जैन थाळीमधली कढी पाहूयात. त्यासाठी लागणारं साहित्य काय ते आधी आपण पाहूयात आणि मग कृती करूयात. बेसन पीठ, दही, कोथिंबीर, साजूक तूप, मिरची, जिरे, मोहरी, साखर, कढीपत्ता, हिंग, मेथी, मीठ. लागणारं साहित्य काय ते आपण पाहिलं. गरम गरम कढीचा फुरका मारायला मला फार आवडतो. तुम्हाला आवडतं की नाही? हो, आवडतं. आवडतं ना? व्हेरी गुड. मग आता आपण लगेच कृती करूयात. काय करायला लागतं सुरुवातीला? आधी आपण दही घेऊया बाउलमध्ये. ठीक, सगळं लागेल. हो, आपण दह्याच्या ऐवजी इथे ताकही वापरू शकता. जे अवेलेबल आहे तसं घेऊ शकतो. बरं, ठीक आहे. ताक जर वापरलं तर बेसन पीठ थोडं जास्त लागेल थिकनेस साठी. दह्यात थोडं कमी घालायचं. बरोबर. आता ह्याच्यात बेसन पीठ घालायचं का? 1 चमचाभर घाला. बस. पुरे? हो हो. आणि ते फेटून घ्यायचं. घ्या फेटून. यात पाणी घाला. बरं, किती लागणार? घाला. पाणी आपण घातलं त्याच्यात. ठीक, एवढं पातळ करायचं? हो. ठीक आहे. पुढे काय? आता आपण फोडणी देणार आहोत त्याला. गॅस आपण लावला. काय करायचं आता? आता साजूक तुपात फोडणी देणार आहे म्हणून चमचाभर साजूक तूप. बरं, साजूक तूप तुम्ही कितीही सांगा. फोडणीत म्हणू नका, पोळीला लावून म्हणू नका, एखाद्या पदार्थांमध्ये म्हणू नका, वरणात म्हणू नका, आम्हाला ते खूप लागतं. तुम्हाला आवडतं की नाही साजूक तूप? हो, जैन असल्यामुळे हेच खाते ना, त्यामुळे याची आवड खूप आहे. बर, तूप गरम झालेलं आहे. पुढे काय? आपण त्यात मोहरी, बर, बस, जिरे, जिरं, मेथी दाणा, कढीपत्ता आणि ती लाल मिरची टाकणार. हिंग थोडंसं. हिंग. एरवी तुम्हाला मदत कोणी करत नाही घरी, आज इथे मदत करायला कोणीतरी आहे. कसं चांगला एक्सपिरियन्स आहे. माझ्या भावाकडूनही मी ही अपेक्षा करू शकते आता. बरोबर बरोबर. आणि हे आता थोडंसं टाकायचं ते. घ्या, टाका. आता ह्यात आपण हे मिश्रण टाकलं. आता आपण मीठ आणि साखर टाकणार आहोत. मीठ आणि साखर. हो. बरं. मीठ चवीनुसार, पण साखर थोडी जास्त घालणार कारण ही आपण गोड कढी करतो. बरं, ठीक आहे. बघा बरं किती. हो, बस. अजून? हो, बस. आता काय पुढे? बस, एक उकळी आली की कढी तयार आहे. आपण गार्निशिंग साठी त्यात फक्त कोथिंबीर टाकणार. तयार आहे. अशा प्रकारे या कढीला उकळी आली की गरम कढी अशी छान वाफाळलेली फुरका मारायला तयार होणार आहे. पटकन तुम्ही लिहून घ्या कढीसाठी लागणारं साहित्य आणि कृती. जैन थाळी स्पेशल कढीसाठी लागणारं साहित्य: बेसन, दही, बारीक चिरलेली कोथिंबीर, हिंग, जिरं, मोहरी, साखर, तूप, कढीपत्ता, सुक्या लाल मिरच्या, भिजवलेले मेथीचे दाणे आणि मीठ. कृती: प्रथम एका बाउलमध्ये 1 वाटी दही घेऊन त्यामध्ये बेसन घालून फेटून घ्यावं. कढईमध्ये तूप गरम करून मोहरी, जिरं, भिजवलेले मेथीचे दाणे, कढीपत्ता, हिंग, सुक्या लाल मिरच्या, फेटलेलं दही, मीठ आणि साखर घालून एक उकळी काढावी. गरमागरम कढी आपल्याला पूनम ताईंनी करून दाखवलेली आहे. आता आपल्याला दुसरा पदार्थ करायचा आहे. त्याचं नाव काय आहे? त्याचं नाव आहे पापड मेथी. ही एक भाजी आहे जैन पद्धतीची. पापड मेथी हो. जैन पद्धतीची एक भाजी आहे.
बरं, अशी पोळीला वगैरे लावून खाता येते? ही पोळीलाही लावून खाऊ शकतो. आम्ही जे निरंकार उपास करतो ते उपास सोडल्यानंतर ही भाजी देतात, तेव्हा ही कोरी खातात. बरं. की यात मेथीदाणे असल्यामुळे ही फार न्यूट्रिशियस होते बरं. आणि पोट आरामदायी राहतं चांगलं त्याच्यामुळे. राहतं. हो. बरं, क्या बात आहे. चला मग या पापड मेथी भाजीसाठी लागणारे जे 2 साहित्य ते आपल्या नावातच आहेत, हो. पापड आणि मेथी. साहित्य बघूयात आपण. पापड, मेथी, मोहरी, हिंग, जिरे, हळद, मिरची आणि मीठ. संपला विषय. काही फार वेगळं साहित्य लागत नाही. पापड आणि मेथी जर असेल तर तुमची भाजी झटपट होणार. हे पापड नेमके कोणते आहेत? या भाजीसाठी बेसिकली मूग डाळाचेच पापड वापरायचे, कारण उडीद डाळाचे पापड वापरले तर चिकट होतात आणि जरी पापड नवीन असेल तरी भाजी चिकट होते. तर अच्छा. जुना मूग डाळाचा पापड वापरायचा. मूग डाळचा पापड जुना. हो. चला पापड मेथी भाजी आपण करूयात. कृतीला काही फार वेळ लागत नसेल, नाही. पण त्याच्या आधी प्रेक्षकांसाठी घेऊयात एक छोटीशी विश्रांती. आता आपण करतोय पापड मेथी भाजी. त्यांनी आता सांगितल्याप्रमाणे ही भाजी पोटासाठी अत्यंत चांगली असते. हो. बरोबर. चला काय करायची कृती? आपण पॅन मध्ये आता तेल गरम करूया. बर. बस. आता तेल गरम होईपर्यंत मला सांगा की तुम्ही तुमच्या कंपनीमध्ये इन झालात हो. ॲज अ अकाउंटंट. हो. तुम्ही सगळे अकाउंट्स पाहता. आता तुमच्या मिस्टरांनी जे स्वप्न घेऊन कंपनी सुरू केली त्या स्वप्नात आता तुम्ही भागीदार झालात. हो. मग आता दोघं मिळून तुमचं काय स्वप्न आहे? त्या कंपनीला कुठपर्यंत न्यायचं तुम्हाला? आम्ही लवकरच एक सेकंड ब्रांच उघडतोय आमच्या कंपनीची. द्या टाळी. कुठे उघडणार ती? श्रीरामपूरमध्ये. एक आम्ही नगरमध्ये आहेच. आता श्रीरामपूरमध्ये युनिट चालू होत आहे. बर. त्यांचे असे बरेच ब्रांच करायचे स्वप्न आहे. त्यांना रायपूर वगैरे बऱ्याच ठिकाणी जायचंय असं. बर. नवीन ठिकाणी कोणी MD किंवा अकाउंटंट हवाय का तुम्हाला? नक्की बोलू. नाही, मला खवईगिरीच खूप प्रिय आहे, पण मी ते करीन ओघायोगाने जसं वेळ हो मिळेल हो तसं. चालेल. आम्हालाही आनंद होईल तुम्ही आमच्या परिवारात आलात तर. अरे प्रश्नच नाही. आता तेल गरम झालेलं आहे. काय करायचं पुढे? आता आपण त्यात मोहरी, बर. जिरे, जिरे, थोडी हिंग, थोडे मेथी दाणे टाकूया, मग मिरची टाकू म्हणजे ती जळणार नाही. हे भिजवून घेतलेले मेथी दाणे आहेत ना? हो. 6 ते 7 तास भिजवायचे. ही जर अर्जंट करायची असेल तर डायरेक्ट आपण बॉईल पण करू शकतो. फक्त लक्षात ठेवायचं मेथी दाणा फुटून नाही द्यायचा. बर. आणि बॉईल केलेलं पाणी किंवा भिजवलेलं पाणी काढायचं म्हणजे भाजी जास्त कडू होत नाही. बर, ठीक आहे. मग आता काय घालायचंय? तिखट, लाल तिखट, हळद. बघा पुरे. हो. आता पूर्ण मेथी टाकून द्या. बर. पाणी टाकायचं. वासामध्ये एक कडवटपणा आहे. हो. है ना? याच्यासाठीच मेथी चांगली धुवून घ्यायची. ज्यात भिजवलंय किंवा बॉईल केलंय ते पाणी काढायचं आणि दुसऱ्या पाण्यात ती भाजी करायची. बर. माझ्या आत्ता असं एक लक्षात आलंय की तुम्ही जैन फूड खा, तुम्ही साऊथ इंडियन खा, तुम्ही पंजाबी खा, जसं आता तुम्ही म्हणालात की मेथी असल्यामुळे तुमच्या पोटाला हे खूप फायदेशीर असतं. या प्रत्येक खाद्य परंपरेमध्ये ना आपल्या तब्येतीसाठी काहीतरी उपयुक्त दिलेलं आहे. हो. म्हणजे आपण म्हणतो की त्या त्या प्रांताची ती भाजी, पण तिथल्या वातावरणानुसार आणि त्या परंपरा म्हणा किंवा तिथल्या खाद्य संस्कृतीनुसार त्याला आपल्या तब्येतीशी निगडीत काहीतरी एक गुणकारी त्याला एक असा गुण दिलेला आहे. बरोबर. एकदम बरोबर. क्या बात आहे. आता ह्याला उकळी आली आहे. आता उकळी आली. आता पापड टाकायचं. लगेच घालायचे? बस ते भिजले की गॅस बंद करायचं. अरे वा, झाली पापड मेथी भाजी. झाली भाजी. क्या बात आहे. झालं ते पापड. आता हे झाले, मऊ झाले. संपली भाजी झाली. गॅस बंद करा. मग कशासोबत खाऊ शकतो आपण? ही आपण कोरी पण खाऊ शकतो. जसं मी म्हटलं आम्ही उपास सोडताना ही भाजी खातो आणि तुम्ही चपाती बरोबरही फुलक्या बरोबरही खाऊ शकता. क्या बात आहे. पापड मेथी भाजी जरा काहीतरी वेगळं आहे, छान गुणकारी आहे. पटकन तुम्ही लिहून घ्या. पटकन होणाऱ्या भाजीसाठी लागणारं साहित्य आणि कृती. जैन थाळी स्पेशल पापडाची मेथी भाजीसाठी लागणारे साहित्य: पापडाचे तुकडे, मोहरी, लाल तिखट, भिजवलेले मेथीचे दाणे, जिरं, हळद, हिंग आणि मीठ. कृती: प्रथम फ्राईंग पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, जिरं, हिंग, भिजवलेले मेथीचे दाणे, लाल तिखट, हळद आणि पाणी घालून सर्व मिश्रणाला एक उकळी काढावी. उकळी आल्यानंतर त्यामध्ये पापडाचे तुकडे घालून त्याची भाजी तयार करून घ्यावी. पापड मेथी भाजीसाठी लागणारं साहित्य आणि कृती तुम्ही लिहून घेतलं असेल. आता आपल्याला पूनमताई करून दाखवत आहे तिसरा पदार्थ. एका गोष्टीसाठी तुमचं प्रचंड कौतुक आहे. तिन्ही पदार्थांमध्ये साहित्य अगदी थोडंसं आहे आणि मोस्टली साहित्य तेच वापरलंय. पदार्थ वेगळा आणि चव वेगळी. हो की नाही? जैन धर्माची खासियत आहे परिग्रह कमी करा. हे 5 मूल तत्वांमध्ये एक तत्व आहे. कमीत कमी गोष्टीत सगळं शिका. क्या बात आहे. छान. तिसरा पदार्थ कोणता आहे? आपले सांडगे आणि कोथिंबीर ही भाजी आहे. सांडगे कोथिंबीर भाजी. परत एक गंमत आहे. काय सांगा बरं?
मग अशी आपण पापड मेथी भाजी केली, नावात अर्ध साहित्य होतं. होतं. आता आता सांडगे इथेच आहे. कोथिंबीर नावात अर्ध साहित्य, लगेच त्यांनी लिहून घेतलं असेल. फार हुशार आमचे प्रेक्षक आहे. तरी आपण साहित्य पाहूया. हो, सांडगे, कोथिंबीर, जिरं, हिंग, मोहरी, हळद, लाल तिखट, मीठ. थोडंसं साहित्य आहे. आणि कृतीला किती वेळ लागतो? 2 मिनिटं. बरं, एका प्रश्नाचं उत्तर द्या की आता ही हिरवी कोथिंबीर आपण वापरतोय, ह्याच्या ऐवजी काही वेगळं घातलं तर? हा, हे स्पेसिफिकली यात तुम्ही प्रत्येक यात व्हेरिएशन करू शकता. कोथिंबीरच्या ऐवजी हिरवी मेथी, डिंगरी, गवार काहीही वापरून ही भाजी करू शकता. करेक्ट. तुमच्या आवडीनुसार तुम्ही याच्यामध्ये भाजी ऍड करू शकता. समजा तुम्हाला असं वाटलं की कोथिंबीर आणि मेथीचं मिक्सर करावं, ते तुम्ही करू शकता. तुम्हाला एक वेगळी चव मिळेल. बरोबर ना? क्या बात आहे. आता हे साहित्य झालं. कृती करूयात. 2 मिनिटच लागतात. आपण थोड्या गप्पाही मारूयात. तुम्ही मगापासून आम्हाला सांगताय की तुम्हाला स्पर्धांमध्ये भाग घ्यायला खूप आवडतं. मग आता बक्षिसाची एखादी आठवण असेलच ना? हो. कशात मिळालं होतं? बक्षीस बऱ्याच स्पर्धातून मिळाले, पण मला एक स्पेशल बक्षीस म्हणजे असं वाटतं जे मला इरफान खानच्या हाताने मिळालं होतं. अभिनेता इरफान खान? हो. प्राईड ऑफ पुणेचं. मी उलटं लिहू शकते, मिरर फॉन्ट म्हणजे त्याला म्हणतो आपण. मी लिहिलेलं आरशात बघितलं की सुलटं दिसतं. असं तुम्ही लिहू शकता उजव्या हाताने? हो. अरे काय, हे कुठून शिकलात तुम्ही? हे मी आईकडून शिकले. हे मला प्रकर्षाने सांगायला आवडेल. तिच्या डोक्यात ही आयडिया आली, तिने बोलून दाखवली आणि मी लिहायला लागले. व्हेरी गुड. आता आपण याच्या कृतीकडे जाऊयात. पूनमताई आता आपल्यासाठी करतायत सांडगे कोथिंबीरीची भाजी. काय करायचं पहिल्यांदा? आपण तेल गरम करून घेऊया. बर. पुढे काय? आपल्याला मोहरी टाकायची त्यात. बर. आणि सांडगे कोथिंबीरीची भाजी तुम्ही आत्ता करूच शकता, कारण उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत आणि शाळेच्या सुट्ट्यांमध्ये ही आईचं हे चालू असतं गच्चीवरती सांडगे वाळू घालणं. तर तुमचे सांडगे जर वाळून झाले असतील तर सांडग्यांची भरड पूनमताईंनी केली तशी तुम्ही करू शकता. त्याची भाजी लगेच तयार होईल. मोहरी घातली. पुढे जिरं, हिंग, लाल तिखट, हळद आणि सांडगे टाकायचे लगेच. हो. हे थोडेसे तेलावर हलवून घेतले म्हणजे त्याला क्रिस्पीपणा येतो एक. बरोबर. हे बरेच जण असंच खाणंही पसंत करतात. हे आपण एक तोंडी लावणं म्हणतो त्याप्रमाणे हे एवढं करून खाऊ शकतो कुरकुरीत सांडगे. जसं आपण दाण्याच्या कुटाचा भुरका करतो तसं जर आपण हे जेवता जेवता तोंडी लावायला म्हणून घेतलं भुरका म्हणून तर काहीच मस्त लागेल. आता यात आपण पाणी टाकणार आहोत. बरं. अजून लागेल बघा, पाणी आपण घातलंय. हो. सांडगे मऊ व्हायला किती वेळ लागतो? लगेच होतात ते. बर. मग ते झालं की कोथिंबीर घालायची. हो. मग आपण सांडगे मऊ होईपर्यंत पूनमताईंकडनं एक छोटंसं काम करून घेऊयात. थांबा. आता ह्याच्यावर तुम्ही काहीतरी उलट जे तुमचं टॅलेंट आहे ते आम्हाला लिहून दाखवा. म्हणजे खवय्यगिरी सोबत थोडासा अच्छा हे पण ना. आपण आम्ही सारे खवय्ये लिहूया. बरं. झालं लिहून? हो. क्या बात आहे. एवढ्या कमी वेळात तुम्ही 3 ओळी लिहिल्या आहेत. मला ह्या काही अजून कळलेल्या नाही आहेत, उमगल्या नाही आहेत. तुम्हाला बघा बरं लक्षात येते का काही? हा, मला एक या 3 पैकी एक गोष्ट तर लक्षात आली आहे आणि ह्याच्यासाठी तुम्हाला 100 पैकी 100 मार्क आहेत. यांनी खाली इथं संकर्षण लिहिलंय. बरोबर आहे ना? हो बरोबर. बरं. आता हळूहळू मला बरं ठीक आहे. आता तुम्ही सांगा कसं वाचायचं अजून? हे आपण असं उलटं धरलं की आपल्याला हे. अरे क्या बात है. Without सारे वापरू खवय्ये शकतो. झी मराठी संकर्षण. वा वा. पूनम मॅडम हे फारच विलक्षण टॅलेंट आहे. म्हणजे त्यांनी लिहिलं असं आहे उलट ते आपल्याला असं सुद्धा आपण वाचू शकतो. खूप अभिनंदन तुमचं. हे तर आहेच आहे. पण आता आपली सांडग्याची भाजी सुद्धा तयार होत आलेली आहे. सांडगे मऊ झालेत का? हो. आता आपण कोथिंबीर घालूया. किती घालायची कोथिंबीर? घालून टाका सगळी. परत एकदा सांगतो, या कोथिंबीरी सारखंच तुम्ही याच्यात मेथी किंवा अजून काय कोणतीही भाजी वापरू शकता तुमच्या आवडीची. कोणतीही शेंग भाजी वापरू शकता आणि पालेभाजी घालू शकता. बरोबर. हे पाणी आटेपर्यंत ही भाजी तयार. पाणी आटलं की भाजी तयार. चला, पाणी आटलं की सांडगे आणि कोथिंबीरची भाजी तयार होतीये. जैन थाळीमधली ही अजून एक छान काहीतरी वेगळी भाजी. पटकन लिहून घ्या कोथिंबीर सांडग्याच्या भाजीसाठी लागणारं साहित्य आणि कृती. जैन थाळी स्पेशल सांडगी कोथिंबीर भाजीसाठी लागणारं साहित्य: जिरं, मोहरी, सांडगे, लाल तिखट, हळद, मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि हिंग. कृती: प्रथम एका खोलगट पॅन मध्ये तेल गरम करून मोहरी, जिरं, हिंग, लाल तिखट, हळद, सांडगे आणि पाणी घालून एक उकळी काढावी. उकळी आल्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी. तयार पदार्थ एका थाळीमध्ये ठेवून जैन थाळी सर्व्ह करावी.
आजच्या आपल्या भागामध्ये आपल्यासोबत पूनमताई इथे आल्या. त्यांनी एक जैन थाळी करून दाखवली. मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, तुम्ही इथे आलात, एवढ्या छान गप्पा मारल्यात, तुमची करण्याची पद्धत आणि ज्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून तुम्ही हे सगळे स्वयंपाक आणि ही थाळी करत असता, ते खरंच खूप ॲप्रिशिएट करण्यासारखं आहे आणि मला ते खूप आवडलं. तुम्हाला कसं वाटलं आज इथे येऊन? खूपच छान वाटलं आणि चांगला एक्सपिरियन्स होता. नक्की ना? हो. कारण एवढा प्रवास करून तुम्ही इथे आमच्याकडे आलात तर तुम्हाला आनंद तर मिळाला ना? खूप आनंद मिळाला. वा वा वा, खूप छान. आणि तुमच्या पुढच्या सगळ्या प्रवासासाठी झी मराठीकडून ही प्रेमाची भेटवस्तू. अशा Thank you. छान छान हसत राहा. तुम्हाला पुढच्या सगळ्या आयुष्यासाठी आणि तुमच्या फॅक्टरीचे अकाउंट्स अचूक राहावेत याच्यासाठी झी मराठीकडून खूप शुभेच्छा. चला, कसा वाटला तुम्हाला आजचा भाग, आजच्या रेसिपीज, आमच्या गप्पा, हे सगळं सगळं आणि सगळं आम्हाला नक्की कळवा आणि त्यासाठी लिहून घ्या आमचा पत्ता. आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, झी मराठी @znetwork.com. पूनमताईंनी केलेली ही जैन थाळी आपल्या समोर आहे आणि किती छान छान पदार्थ आहेत बघा त्याच्यात. हे काय हो? हा गव्हाचा खिचडा आहे, गोड स्वीट डिश आहे ती. बरं, त्याच्याबरोबर कढी असते ही आत्ता आपण केली. हो. बरं, आणि पापड मेथीची भाजी आहे ही. बरोबर. आणि हे वरण आहे राईस बरोबर. सांडगी आणि कोथिंबीरची भाजी. सांडगे आणि कोथिंबीरीची हो. भाजी ही पण आपण आत्ता केली. हो. आणि हे पण आपण आत्ता हो. केलं. आणि कढी ही. कढी, बरोबर. हे 3 पदार्थ आपण आत्ता केले. हा, तुमच्याकडे फुलके जास्ती प्रमाणात हो. करतात ना? हो, आणि फुलके त्याला करतात. त्याला काय तूप लावतात का ते? त्याला साजूक तूप लावतात. तूप म्हणजे आपण तव्यावर फक्त साधे फुलके करून घेतो, खाली उतरून त्याला तूप लावतो. वा, हे कैरीचा छुंदा आहे आणि हा कैरीचा मुरब्बा आहे. बरोबर. हा भात आणि हा तोंडी लावायला पापड, अशी ही परिपूर्ण जैन थाळी माझ्या समोर आहे. मी लगेच खायला सुरुवात करूया का? हो, करा ना. हं, आपण दोघं एकत्र खाऊयात का? आज भावाचा नंबर. अच्छा, ताई भावाने नंतर खाल्लं का? की ताईलाही छान वाटतं. क्या बात आहे. आपण एक काम करूयात, पण आपलं हे नातं आपण असंच कायम ठेवूयात आणि आता आपण एक छानसा फोटो काढूयात. आवडेल तुम्हाला? खूपच. बघा त्या कॅमेऱ्यात. 1 2 3, खूपच स्माईल. धन्यवाद. भुकेची वेळ झालेली आहे. ताबडतोब मी खायला सुरुवात करतो. तुम्ही एक काम करा, घ्या निरोप. पण तो फक्त आजच्या भागापुरता, कारण आपल्याला भेटायचं पुढच्या अशा खूप साऱ्या भागांमध्ये असे खूप चांगले चांगले पदार्थ घेऊन. हां, तोपर्यंत हे असे छान पदार्थ घरी ट्राय करा. मस्त खा आणि स्वस्त राहा. पाहत राहा झी मराठीवरती आम्ही सारे खवय्ये थाळी स्पेशल. बाय. नव्या नव्या चवी ढवी विचल्या ह्या तुम्हासाठी. हवे हवेचे पंगत किस्से तुम्हाला आवडावे. खाणाऱ्याने खात रहावे.